क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10 आणि 11 जूनचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे जूनमधले महत्त्वाचे दिवस. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता आपण 10 आणि 11 जूनचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न, भारतीय नौदलाचे 48वे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर हा पदभार विद्यार्थी मित्रांनो अजय कोचर यांनी हा पदभार स्वीकारला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण आजचे प्रश्न पाहूया. अहमदाबाद येथे आयोजित पहिली जागतिक योगासन स्पर्धा भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताने एकूण 114 पदके जिंकलेली आहेत. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, पहिली जागतिक योगासन स्पर्धेत एकूण किती देशातील खेळाडूंनी सहभाग घेतलेला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण किती देशाचे खेळाडू होते? तर एकूण 80. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, पहिली जागतिक योगासन स्पर्धा 2026 पहिलीच आहे, अहमदाबादमध्ये आहे म्हणून प्रश्न येऊ शकतो. आयोजन 4 ते 8 जून 2026 इकिया एरिना अहमदाबाद इथे. सहभाग 79 देश आणि 522 खेळाडू. भारत एकूण 114 पदक जिंकून पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने 102 स्वर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदक जिंकलेले आहेत आणि टोटल 114. इतर देश, जापान दुसऱ्या क्रमांकावर आला 3 सुवर्णसह आणि अर्जेंटिना तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही पहिली जागतिक योगासन परिषद होती, स्पर्धा होती. तर याबद्दल प्रश्न असू शकते. त्यानंतर पुढला प्रश्न, जमीन मालकी हक्क कायदा लागू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर तो आपला महाराष्ट्र राज्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. जमीन मालकी हक्क कायदा लागू करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. या कायद्याशी संबंधित महत्त्वाची बाब पाहूया आपण. घोषणा, महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मे 2026 ही घोषणा केली असून हा कायदा राज्यात जुलै 2026 पासून लागू होणार आहे. स्वरूप, या कायद्यामुळे सध्या चालत असलेली अनुमानित मालकी हक्क पद्धत बंद होऊन निश्चित मालकी हक्क पद्धत सुरू होईल. सहकारी हमी, मालमत्ता कार्ड धारकावर दर्शवले जमीनचे मालकी हक्काच्या थेट सहकारी हमी घेईल. सरकारी चुकीमुळे काही वाद झाला, सरकार स्वतः त्याची नुकसान भरपाई देईल. फायदा, यामुळे जमिनीची मालकीवरून होणारे कायदेशीर वाद पूर्णपणे कमी होईल. बनावटी खरेदी विक्रीला आळा बसेल आणि बँकाकडून कर्ज मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ होईल. जमिनीची नोंद अचूक ठेवण्यासाठी सुमारे 1500 कोटी रुपयांची गुंतवणूकसह AI कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा लागू करणारा असा आपला महाराष्ट्र राज्य पहिला आहे. तर याबद्दल प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, फिंच रेटिंग अनुसार भारताचे आर्थिक वर्ष 2026-27 साठी विकास दराचे अंदाज किती टक्के वर्तवलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 6.4% एवढा दर्शवलेला आहे फिंच रेटिंगने. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. फिंच रेटिंग 2027 साठी आर्थिक वर्ष 2027 विद्यार्थी मित्रांनो अंदाज किती आहे? 6.4% एवढा. पूर्वीचा अंदाज किती होता? 6.7%. कपात 0.3% करण्यात आली. घोषणा जून 2026 करण्यात आली. निर्देशांक GDP ग्रोथ रेट. अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थाबद्दल ही रेटिंग आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक बँकेत म्हणजे वर्ल्ड बँकेत भारताचे नवीन कार्यकारी संचालक म्हणजेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही नियुक्ती विद्यार्थी मित्रांनो नीलकंठ मिश्रा यांची करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक बँक भारतीयचे नवीन कार्यकारी संचालक एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर नीलकंठ मिश्रा. पद काय आहे? एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरच्या वर्ल्ड बँकमध्ये. नियुक्ती जून 2026 करण्यात आली. कार्यकाळ किती वर्ष असतो विद्यार्थी मित्रांनो? 3 वर्ष. मुख्यालय कुठे आहे? वर्ल्ड बँकच्या वॉशिंग्टन DC मध्ये. पूर्व अधिकारी कोण आहे? परमेश्वर अय्यर.
आणि नीलकंठ मिश्रा हे काय अर्थतज्ज्ञ आहेत आणि ते IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऑफ कानपूरचे माजी विद्यार्थी आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, सौर कृषी पंप उभारण्यात 10 लाख आणि सौर कृषी पंप कार्यान्वित करून देशात प्रथम क्रमांकावर कोणतं राज्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तो आपला महाराष्ट्राचे राज्य आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. देशात एकूण सौर कृषी पंपापैकी महाराष्ट्राच्या राज्याचा वाटा किती टक्के आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या एकट्या राज्याचा वाटा 64% आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. सौर कृषी पंप उभारणी महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. 10 लाख सौर कृषी पंप कार्यान्वित करून महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. 64% वाटा. देशातल्या एकूण सौर पंपापैकी 64% पंप एकट्या महाराष्ट्रात म्हणजे 10,472 एवढे कृषी पंप महाराष्ट्राने बसवलेले आहेत. विश्वक्रम एकाच महिन्यात 45,911 पंप बसवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केलेला आहे. प्रमुख योजना PM कुसुम आणि मागेल त्याला सौर कृषी पंप अंतर्गत ही कामगिरी करण्यात आलेली आहे. इतर राज्य दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा 1.90 लाख तर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान 1.27 लाख अशा सौर कृषी पंप बसून तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर क्रमवारी पण तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र, दुसऱ्यावर हरियाणा आणि तिसऱ्यावर राजस्थान हे असे राज्य आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, हा 8 जूनला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक महासागर दिन वर्ल्ड ओशन डे दरवर्षी 8 जूनला साजरा करण्यात येतो. महासागराच्या महत्त्व आणि संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे. संयुक्त राष्ट्रांनी 2008 वर्षापासून हा दिवसाला अधिकृत मान्यता दिलेली आहे. दिनांक 8 जूनपासून. उद्देश महासागरी संवर्धन आणि जनजागृती करणे. मान्यता UN 2008 मध्ये मान्यता दिलेली आहे. विषय सागरी पर्यावरण संरक्षण करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ची संकल्पना म्हणजेच थीम काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर निरोगी वार्धक्यासाठी योग ही थीम आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण केव्हा साजरा करतो विद्यार्थी मित्रांनो? 21 जूनला. त्यानंतर पुढला प्रश्न, पुस्तक रिलेटेड प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आपले संविधान या पुस्तकाचे लेखक टिंब कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुभाष कश्यप आहेत. ते संविधान विशेषज्ञ आहेत. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आपले संविधान या पुस्तकाचे लेखक सुभाष कश्यप हे आहेत. या पुस्तकाने भारतीय संविधानाची प्राथमिक आणि सुलभ माहिती देते. तर तुम्ही हा फ्रंट पेज पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. आपले संविधान सुभाष कश्यप यांची हे पुस्तक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे जूनमधले महत्त्वाचे दिवस. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर हे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. 1 जूनला जागतिक कुटुंब दिन. 1 जूनला जागतिक दुग्ध दिन. 1 जूनला जागतिक पालक दिन. 3 जूनला जागतिक सायकल दिन. 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन. 6 जूनला जागतिक कीटक दिन. 7 जूनला जागतिक अन्न सुरक्षा दिन. 8 जूनला जागतिक महासागर दिन. 10 जूनला संस्कृतीमधील संवादासाठी आंतरराष्ट्रीय दिन. 11 जूनला आंतरराष्ट्रीय खेळ दिन. 12 जूनला जागतिक बालमजुरी विरोधी दिन. 12 जूनला जागतिक मूत्रपिंड कर्करोग दिन. 14 जूनला जागतिक रक्तदाता दिन. 15 जूनला आसियान डेंग्यू दिन आणि 15 जूनला जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरूकता दिन. 17 जूनला जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळाची लढा दिन. 19 जूनला राष्ट्रीय वाचन दिन. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन. 23 जूनला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन आणि 23 जूनला आंतरराष्ट्रीय विधवा दिन आणि 23 जूनलाच संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन. 24 जूनला आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीमधील महिला दिन. 25 जूनला संविधान हत्या दिवस आणि 26 जूनला आंतरराष्ट्रीय छळाला बळी पडल्याच्या समर्थन दिन.
26 जूनला आंतरराष्ट्रीय ड्रग गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिन. 27 जूनला सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच MSME दिवस. 29 जूनला राष्ट्रीय सांख्यिकी दिवस. 30 जूनला आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन आणि 30 जूनलाच आंतरराष्ट्रीय संसदीय दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जून महिन्याचे महत्त्वाचे दिवस आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो विद्यार्थी मित्रांनो. तो आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, नॉर्वे बुद्धिबळ 2026 ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे? तर पर्याय तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चुकलं तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे हे सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.